आज आपण करंजी बनवणार आहोत. त्यासाठी मी मैदा, मीठ, थोडं मोहन घातलेले तेल, थोडं दूध आणि पाणी टाकून चांगले व्यवस्थित मिक्स करून पीठ चुरून घेतलेलं आहे. ते सारण घालण्यासाठी शेंगदाण्याचं कूट, गूळ, विलायची, सोप टाकून व्यवस्थित मस्त मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. शेंगदाणे अजून भाजून घ्यायचे, नंतर मिक्सरमधून काढायचे. ही आपली इन्स्टंट करंजी बनणार आहे. अशा प्रकारे गोल करून यासाठी पुरीचा शेप केलेला आहे. याला साईडने असं पाणी लावायचं आहे. शेंगदाण्याचे सारण भरायचं आहे 1 चमच. याच्यात मी ब्राऊन गूळ वापरलेला आहे. याचं फोल्ड करायचं, व्यवस्थित असं सगळं प्रेस करून घ्यायचं पाणी लावून. त्यांनी फुटणार नाही करंजी. स्ट्रोक पडूया, व्यवस्थित शेप येईल आणि वेस्ट पण होणार नाही. साईडचा पीठ लावल्यानं चिटकणार नाही. अशा प्रकारे सर्व म्हणजे आपण स्ट्रोक मारून घेऊया. ही आपली झालेली आहे करंजी रेडी. अशा प्रकारे सर्व मी करंज्या बनवलेल्या आहे. तर या आपण तळून घेऊया. तुम्हाला वाटल्यास ह्या वाफेवर स्टीमही करू शकता 15 मिनिटासाठी. मंद गॅसवर या अशा तळून घ्यायच्या. व्यवस्थित तळलेल्या आहेत. जर गोल्डन मस्त तळून घ्यायच्या या करंज्या. त्या आपल्या तयार झालेल्या आहेत इन्स्टंट करंजी. अगदी व्यवस्थित छान झालेली आहे. अशा प्रकारे मस्त झालेली आहे. तर मुलं, तुम्ही पण नक्की आवडीनं खा. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.